म्हणजे ज्या घरामध्ये आपल्याला आनंद मिळतो, सर्वजण एकत्र येऊन, तो खरा घराचा आनंद. हे घर म्हणजे एक वाड्यासारखं आहे. त्यातल्या प्रत्येक रूम त्या एका लिव्हिंग रूम मध्ये ओपन होतात. लिव्हिंग रूम म्हणजे आम्ही त्या रूम मध्ये लिव्ह करतो. ऍक्च्युली सगळे कुठल्या पण फ्री टाइमला आम्ही तिथे सगळे एकत्र असतो. ओपन किचनचं पण मला वाटतं अमृताचीच आयडिया होती, कारण सगळ्यात मेन माझी कन्सेप्ट होती ओपन किचनची. जे मला पाहिजेच होतं घरात, हे कन्सेप्ट आहे त्याचा. स्लायडिंग डोअर आणि हा कर्टन. आणि हे माझं छानच व्ह्यू, सी व्ह्यू आहे इकडे. ऍक्च्युली सी ला बघायला थोडासा मेहनत करावी लागेल. मेट्रो पण जवळ आहे, मग व्ह्यू आहे इकडे. हवा आणि लाईटचा तर प्रश्नच नाही, खूपच सुंदर आहे.
हिची खरं इच्छा होती की आपण विश्वप्रकाशमध्ये मोठ्या घरात जायचं. आणि हे घर सजवताना अमृता आणि अंजेश दोघांनी जी मेहनत घेतली, प्रत्येक वस्तू, प्रत्येक जागा आपल्याला पाहिजे तशी गरज, तसं म्हणजे नवीन तर बनवायचं आहे, आपली जी गरज आहे त्याप्रमाणे सर्व करायचं, हा त्यांचा उद्देश होता. दॅट वॉज रिअली अप्रिशिएबल. आणि खरं त्याचा आम्हाला गर्व वाटते. म्हणजे दोघांनी खूप मेहनत घेतली ह्या घरात येताना. इकडे राहायला आलो होतं तेव्हा मला खूप चांगलं वाटलं, पीसफुल वाटलेलं. अच्छा. आणि तू शाळेतनं इकडे यायच्या मी कल्पनेने? शाळेतनं इकडे यायच्या कल्पनेने मला नवं एकदम असं वाटलं की मी शाळेत ना आतूकडे किंवा दुसरीकडे येतो आहे, एकदम नवं वाटलेलं मला. आणि ऍक्च्युली इकडे शिफ्ट होण्याच्या मागे सगळ्यात जास्त ड्रायव्हिंग फोर्स आमचा निविदच होता. कारण त्याला जे जे आवडतं ते आम्ही सगळं इकडे इन्कॉर्पोरेट केलं. म्हणजे पूर्ण प्रयत्न केला की जितक्या त्या लिस्ट पर्यंत टिक्स लागतील तितके आम्ही सगळं ऍक्च्युली केलं. तर हा निविदचा डेस्क आहे. हा डेस्कच नाही तर त्याचा पियानो पण ह्याच्यात आपण ठेवतो, इकडे ठेवू शकतो. हा असा ओपन होतो आणि पियानो हा समोरही आणू शकतो आपण वाजवताना, आणि नको असेल तेव्हा तो आत चालला येतो. सर जागा मोकळी असावी म्हणून आम्ही फोल्डेबल बेड सिलेक्ट केला, जो एकदम सिम्पली असा ओपन होतो. आणि जेव्हा नको असेल तेव्हा परत आपण बंद पण करून ठेवू शकतो, अगदी सिम्पली. म्हणजे कशी जागा मोकळी राहते निविदला खेळण्यासाठी, आणि कोणी आलं तर बरं वाटतं, असं प्रेझेंटेबल घर वाटतं. अजून एक फीचर म्हणजे प्रेसची जागा ह्याच्यात आम्ही केली, कारण की वेगळा बोर्ड न ठेवता ह्याच्यामध्येच आम्ही प्रेस करतो. आणि या एका छोट्याशा खणात आम्ही इकडे प्रेस ठेवतो. तर इथून प्रेस काढायची आणि या इकडे प्रेस करायची, काम झाल्यानंतर परत आत करून बंद. म्हणजे बेसिकली प्रत्येक गोष्टीसाठी जी गरज आहे त्याप्रमाणे आम्ही ते फर्निचर तसं बनवून घेतलं. आम्हाला स्पेस अशी मोठी मोकळी अशी हवेशीर पाहिजे होती, आणि त्याच्यात असा मध्ये डायनिंग टेबल असला तर आम्हाला ब्लॉक होईल असं वाटत होतं, ज्याच्यात हे फोल्डेबल असं आहे. आणि हे असं डिझाईन आहे. इकडे आरामात 4 जण, आणि इकडे समोर एक चेअर ठेवली तर आरामात अजून 1 जण बसू शकतो. तर असे 5 जण बसू शकतो, आणि जागा पण मोकळी राहते जेव्हा आपण फोल्ड परत करून ठेवतो तेव्हा. आपल्या घरी पाहुणे येणं जाणाऱ्यांचं वगैरे असं सगळं आहे, तर मग त्या दृष्टीने पण म्हणजे 10 पाहुणे आले तरी आरामात ते राहू शकले पाहिजे, आणि त्यांना पण छान वाटेल, मोकळं वाटेल घरी, अशा प्रकारे करायचं असं पण ठरवलं होतं आम्ही. घराची कलर स्कीम ठरवताना आम्ही प्रायमरीली 3 कलरचा विचार केला होता. एक म्हणजे व्हाईट, दुसरं म्हणजे ग्रे शेड्स, लाईट डार्क दोन्ही ग्रे, आणि थर्ड म्हणजे ब्लू कलर आम्हाला हवा होता. तर आम्ही हा ब्लू कलर आणि याचे वेगवेगळे शेड्स आम्ही सगळीकडे इन्कॉर्पोरेट केले, म्हणजे किचन आणि हे वॉल वगैरे असं. तर हे सगळे असे म्युटेड कलर्स होते, पण एक वॉल तरी आम्हाला अशी पाहिजे ती जी एकदम कलरफुल अशी पॉपअप झाली पाहिजे. त्याच्यासाठी मग आम्ही विचार केलेला की ही जी वॉल आहे सोफ्याच्या मागची, तिथे काहीतरी छान करायचं. हे एक आर्टवर्क आम्ही स्वतः बनवलं, मी आणि यांनी, आणि त्यात व्हाईट आणि ब्लू, आणि त्याच्यामध्ये ही सगळी कलर्सची होळी आम्ही खेळलो, आणि खूप मजा आली हे करताना. तुम्हा सर्वांचं आमच्या उबदार घरट्यात स्वागत. वेलकम टू आवर कोझी होम.